मागणी करणारे भाजपचेच, विरोध करणारे भाजपचेच, दिली पाहिजे म्हणणारे भाजपचेच नेते, विरोध करणारे, उद्घाटन करणारे भाजपचेच. मग आता झुकलं कुठं घोडं? आम्ही जर मध्ये हस्तक्षेप केला असता तर मग आम्ही राजकारण केलं असं झालं असतं. पण आम्ही म्हणलं जिथं समाजाच्या हिताचा विषय व्हायला लागलाय तिथं आपण थोडं बाजूला राहायला पाहिजे. आपल्याला बोलिलं नाही बोलिलं मानपान ते आता जिंतूरचे माजी आमदार बोटेकर साहेब त्यांनी परभणीत येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या पुतळ्याचं उद्घाटनाचं भूमिपूजन करावं आणि आम्ही घरी बसावं. जिथं आमचा जन्म झाला, जिथं आम्ही आयुष्यभर इथं लोकांशी रडतोय. जिंतूरमध्ये काही केलं असं तर काही वाटलं नसतं, पण परभणीत येऊन करावं म्हणजे सरळ सरळ ह्याच्यामध्ये राजकारण दिसते. मग राजकारण दिसते तर आता राजकारण संपवावी ना तुम्ही, आता निपटा नाही. तुम्हीच विरोध करायले, तुम्हीच सपोर्ट करायले. एकदा पालकमंत्र्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून हे विषय हाताळला पाहिजे. आणि क्षुल्लक गोष्ट आहे, पालकमंत्र्यांना असं सहज म्हणून गेल्या क्षुल्लक. आता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या जागेचा विषय आणि अक्षुल्लक आहे का? पालकमंत्र्याला जर ह्याचं एवढं गांभीर्य नसेल तर त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जरा अभ्यास करावा असं मला वाटतं. मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्याला विनंती करतो की पालकमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणचं तुमच्या लाडक्या नगरसेवकाचं अतिक्रमण काढून घ्यावं आणि कोणालाही त्रास होणार नाही. आणि जागा किती द्यावी हे काही त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाहीये. त्यामुळे 3 गुंठे जागा तुम्हाला मागितली कोणी, व एखाद्या व्यक्तीला तुम्ही पुढी करून मागणी केली असेल तर ते तुमचा विषय असू शकते. पण परभणीकरांचा विषय त्या ठिकाणी स्मारकाला जागा जेवढी शिल्लक आहे दुसऱ्याला त्रास न होता तेवढी आपल्याला मिळाली पाहिजे. ही भूमिका मुख्य सगळ्या परभणीकरांची आहे. एवढं मला आपल्याला या निमित्तानं सुचवायचं.